3 महिन्यांनी कदाचित एलपीजी बंद होईल असा केंद्र सरकारच्या पत्रकामध्ये उल्लेख होता। त्यामुळे पीएनजीच्या जास्तीत जास्त जोडण्या करून घेतल्या पाहिजेत, प्रसार झाला पाहिजे, पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन। मुंबईसह नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा। एचपी गॅसच्या गोडाऊनच्या बाहेर पहाटेपासूनच रिंग। काही ठिकाणी बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण। रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार। एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणामध्ये होणार। जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा। अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार। भोंदू खरातची एसआयटीकडनं सलग 10व्या दिवशी चौकशी। काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी। आतापर्यंत भोंदू खरातवर 10 गुन्हे दाखल। खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं। सावकारी व्यवसायात काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचा देखील समावेश। काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारकीसाठी वापरल्याची सूत्रांची माहिती।